पुढे बातमी आहे भोंदू राजेंद्र गडगे संदर्भातली। त्याचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे आणि गडगेचा एक व्हिडिओ समोर आला आहे। यामध्ये तो तंत्रमंत्र करताना दिसतोय। एक आजारी व्यक्ती आहे जो गडगे समोर बसलेला आहे आणि लिव्हर मध्ये थोडे इन्फेक्शन बोलून त्याला बरं करत असल्याचा हा व्हिडिओ आहे। या गडगेवर संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि गेल्या 9 दिवसांपासून गडगे हा पोलीस कोठडीत आहे। तर भोंदू गडगेचा नवीन कारनामा आणि एका व्यक्तीला तंत्रमंत्राद्वारे बरं करत असल्याचा हा व्हिडिओ पुढे आलेला आहे। तर सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे। गेल्या 9 दिवसांपासून गडगे हा पोलीस कोठडीत आहे आणि त्याच्या गुन्ह्यासंदर्भातल्या सुद्धा अनेक गुन्ह्यांची आता उकल होणं हे सुरू झालेलं आहे। पोलिसांचा तपास त्यांची चौकशी या संदर्भात सुरू झालेली आहे। तर भोंदू गडगेबाबतचा हा नवीन व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमधून दिसतंय की कशा प्रकारे तो काही जणांना बरोबर बरा करत असल्याचा दावा करत होता आणि त्याचाच हा व्हिडिओ यामध्ये दिसून येतोय। कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, जाणून घेऊया कुणालकडून या व्हिडिओ संदर्भातले आणखी तपशील। कुणाल, दररोज गडगेबाबा संदर्भातल्या आणखी काही व्हिडिओज येत आहेत, तर हा आणखी एक मोठा व्हिडिओ आहे। यामध्ये तंत्रमंत्राद्वारे भक्तावर उपचार करत असल्याचा दावा यामध्ये तो करतो आहे। काय नेमकं ही व्हिडिओचे आणखी तपशील? भोंदू राजेंद्र गडगे याचा पुन्हा नवीन जो व्हिडिओ आहे तो समोर आलेला आहे। भोंदू गडगे याला डायरेक्ट लिव्हर मधलं इन्फेक्शन जे आहे ते भक्ताचं ते दिसलेलं आहे आणि संगमनेर तालुक्यातील दत्तधामचा हा गडगे बाबा आहे। याचे एक ना एक कारनामे जे आहे ते उघड होतानाचं जे आहे ते बघायला मिळत आहे। मागील काही दिवसांपूर्वी या गडगे बाबावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झाला आणि त्यानंतर आजपर्यंत जवळपास 9 दिवस झाले हा भोंदू गडगे पोलीस कोठडीमध्ये आहे। काही वेळातच त्याला न्यायालयात देखील हजर केलं जाणार आहे। मात्र भोंदू गडगे याने भक्तावर मंत्र टाकला आणि भक्ताला झालेलं इन्फेक्शन खेचून घेतलं। दत्तप्रभूंच्या शक्तीने कमाल केलेली आहे। घरातील सदस्यांचा मनामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मनातील कपाट पूर्णपणे खोललेला आहे। भोंदू गडग्याला भाविकांच्या मनातलं जे आहे ते समजतंय त्या व्हिडिओ मधून, असा देखील तो व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। आता अशाच पद्धतीचे अनेक व्हिडिओ जे आहे ते इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर या भोंदू गडगेचे व्हायरल होत आहे। मात्र या व्हिडिओच्या नंतर आपण जर बघितलं तर भोंदू गडगे याची देखील कोट्यवधी रुपयाची संपत्ती जी आहे ते अहिल्यानगरच्या विविध तालुक्यांमध्ये आहे। त्याप्रमाणे संगमनेर असेल, राहाता असेल किंवा आणखी काही ठिकाणी संपत्ती देखील पोलीस चौकशी या रडारवर आहे। आता आज कोर्टामध्ये काय निर्णय होतो, भोंदूला आणखी अगदी जरूर कोर्टातल्या सगळ्या घडामोडींवर कुणाल लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।